नमस्कार. मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता महापालिकांचे निकाल जे आहेत ते अंतिम टप्प्यांकडे आहेत आणि या अंतिम आता चुरस जी आहे ती चुरस बऱ्याच ठिकाणची वाढलेली आहे, कारण अजून काही निकाल बाकी आहेत. मात्र सगळ्यांचं लक्ष अर्थातच मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे आहेच. मात्र एमएमआर रिजन मध्ये सुद्धा जवळपास सगळ्या महापालिका या चर्चेत होत्या. त्याची कारणं वेगवेगळी होती. त्या कारणांवरती आपल्याला बोलायचंच आहे. मात्र या लाईव्ह मध्ये आपल्याला नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेच्या संदर्भामध्ये बोलायचं आहे. आणि खास करून आपण जर बघितलं तर नवी मुंबईची निवडणूक ही प्रचंड गाजली आणि त्यामुळे ही निवडणूक चर्चेत सुद्धा राहिली. आणि पहिल्यांदा आपण जी आकडेवारी आहे, माझ्यासोबत आमचे वरिष्ठ सहकारी अजय परचुरे सुद्धा आहेत. आणि सध्या नवी मुंबईमध्ये भाजपनं 66 जागा जिंकलेल्या आहेत. शिवसेनेनं 42 जागा जिंकलेल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं 2 आणि मनसेनं 1 जागा जिंकलेली आहे. तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका खूप जवळून बघितली आहे. तुम्ही तिथले मतदार सुद्धा आहेत. त्यामुळं आता कसं बघताय, कारण ही रायव्हलरी जी आहे ती या निवडणुकीमध्ये प्रचंड गाजलेली आहे. आपण बघितलं की नाईक विरुद्ध शिंदे हा टोकाला संघर्ष पोहोचला होता. नक्कीच निलेश, तू जे म्हणालास त्याच्यामुळे की ही निवडणूक जशी मुंबई महापालिकेसाठी चुरस आहे, मुंबई महापालिकेसाठी मीडिया पूर्णपणे मुंबई महापालिकेवर नजर ठेवून आहे. पण खरी रंगत जर नवी मुंबई महापालिकेमध्ये जर कोणी आणली असेल तर ती गणेश नाईकांनी आणलेली आहे. गणेश नाईकांची वक्तव्य आणि गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे विरुद्ध केलेली वक्तव्य ही कुठेतरी मीडियाला नवी मुंबई महापालिकेच्या जवळ घेऊन गेले असं म्हणायला काही हरकत होणार नाही. आपण बघितलं की युती होणार, युती नाही होणार, युती होणार की नाही होणार. मुंबईत युती झाली, कल्याण डोंबिवलीमध्ये युती झाली, ठाण्यात युती झाली. मात्र नवी मुंबईमध्ये गणेश नाईक सुद्धा युती करायला तयार नव्हते आणि एकनाथ शिंदेकडनं पण युती करायला फारसं काही स्वारस्य दाखवलेलं नव्हतं. त्याच्यामुळे 111 जागांसाठी जी काही नवी मुंबई महापालिकेमध्ये जी चुरस निर्माण झाली होती त्याच्यामध्ये दोन्ही पक्षांनी म्हणजे शिवसेना आणि भाजप या दोघांनीही नवी मुंबई महापालिकेत संपूर्ण सीट्स लढवल्या. 111 सीट्स लढवल्या. गणेश नाईकांचं वर्चस्व याच्यासाठी आहे कारण नवी मुंबईमध्ये गेली 25 वर्ष गणेश नाईकांचीच सत्ता आहे. आता गणेश नाईकांची सत्ता मी असं का म्हणतोय, कारण गणेश नाईक ज्या पक्षात असतील त्याच पक्षाची सत्ता ही नवी मुंबई महापालिकेमध्ये येते. 1995 ला नवी मुंबईची महापालिका सुरू झाली तेव्हा गणेश नाईक शिवसेनेत होते. त्याच्यानंतर 2000 नंतरचे ज्या महापालिका आहेत त्यावेळेला गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2015ची जी शेवटची निवडणूक झाली नवी मुंबई महापालिकेची तेव्हा सुद्धा गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पण आता गणेश नाईक 2019 मध्ये जेव्हा भाजपमध्ये आले त्याच्यानंतर सर्वच्या सर्व नगरसेवक जे राष्ट्रवादीतले होते ते सगळेच्या सगळे भाजपमध्ये आले. पण खरी चुरस कधी निर्माण झाली की 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेचं बंड झालं आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना म्हणून ओळखायला जाऊ लागली, त्यावेळेला नवी मुंबईत सुद्धा त्यावेळेला म्हणजे 2015ला जेव्हा शिवसेना एकसंध होती तेव्हा 34 ते 35 नगरसेवक निवडून आले होते. ते 34 ते 35 सगळे माजी नगरसेवक हे शिंदेकडे आलेले होते, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत आलेले होते. त्यामुळे असं वाटत होतं की एक खरी चुरस निर्माण झाली होती आणि निवडणुकीच्या आधी शिंदेंनी त्या 35 नगरसेवक तर आपल्या पक्षात घेतलेच, पण त्याचबरोबर जे काँग्रेसमधले किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे काही माजी नगरसेवक होते त्या सर्व नगरसेवकांना म्हणजे सिटिंग नगरसेवकांना जे पैसे ओतू शकतात आपल्या वॉर्डामध्ये किंवा मतदारसंघामध्ये या सर्व ज्येष्ठ नगरसेवकांना त्यांनी आपल्या शिवसेनेत घेतलं. अशा सर्वांची एक मोड बांधली आणि 49 असे उमेदवार घेतले की जे जिंकून येऊ शकतात अशी त्यांनी मोड बांधली. पण गणेश नाईकांची वक्तव्य, गणेश नाईकांनी केलेलं वार असेल शिंदेवरती, म्हणजे आपण तेव्हाची सगळी वक्तव्य बघितली तर जे शिंदे म्हणाले की घोडे फरार, तर हे म्हणाले की घोडे टांगा पलटी, घोडे फरार नाही तर घोडे बेपत्ता करून टाकू, अशा प्रकारची जी काही वक्तव्य झाली. आणि शेवटची जी सभा म्हणजे ज्या दिवशी महायुतीची मुंबईत सभा होती त्याच्या 2 तास आधी ऐरोलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शेवटची सभा घेतली. बरोबर, तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी गणेश नाईकांना नवी मुंबईचे शिल्पकार आहात, तुम्ही यांच्या बाजूने उभे राहा, मी संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे, अशा प्रकारची वक्तव्य केल्यामुळे कुठेतरी एक वातावरण निर्माण झालं. आणि आज तो रिझल्ट दिसतोय की आता तू 64 का 66 हे म्हणालास, पण आता जो माझ्याकडे आकडा आलेला आहे तो गणेश नाईकांनी आपला आकडा वाढवलेला आहे. म्हणजे भाजप
72 ठिकाणी आघाडीवर आहे. म्हणजे एक प्रकारे एक कलमी शासन आता त्यांचं तिकडे झालेलं आहे. शिंदेंनी एक प्रकारची चुरस निर्माण केली तिथे, मात्र त्यांना एक फार म्हणजे 30च्या आतमध्ये या सीट असतील. त्याच्यामुळे गणेश नाईक युती तर करणार नाही, तर युती करण्याचा प्रश्नच येत नाही. पण आता मी म्हणजे मुंबईमध्ये असेल, ठाण्यात असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये युतीमध्ये जावं लागेल. मात्र नवी मुंबईत भाजपची सत्ता येईल. आता तू बघशील तर नवी मुंबई आणि पनवेल हे यासाठी महत्वाचं आहे. गणेश नाईक जरी भाजपमध्ये आलेले असेल 2019ला, तरी भाजपकडे महापालिकेची सत्ता आलेली नव्हती, कारण तेव्हा प्रशासकीय कारभार सुरू होता 2020 ते 2025. पण आता भाजपकडे एक हाती सत्ता आली नवी मुंबईमध्ये. जरी स्ट्राईक रेट पनवेलचा कमी झाला असला तरी एक हाती सत्ता पनवेलमध्ये आलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल ही 2 महत्वाच्या महापालिका भाजपकडे स्वतः एकट्याकडे आहेत. त्याच्यासाठी त्यांना कोणालाही वाटून घ्यायच्या नाहीये. त्याच्यामुळे हे सर्व ह्याच्यामुळे म्हणजे जे काही या भागांमध्ये जो काही विकास करायचा असेल, विकासाचं मॉडेल जे देवेंद्र फडणवीस म्हणतात, याच्यामध्ये आता या साईडला सुद्धा तू बघितलंस तरी मीरा भाईंदर मध्ये असेल, उल्हासनगर मध्ये असेल, भाजपनं सगळीकडनं चारी बाजूने एक तटबंदी केलेली आहे. आणि खरं तर आता मुंबईचा निकाल अजून स्पष्ट व्हायचा आहे, पण मुंबईचा निकाल जर त्यांच्या बाजूने लागला तो एक मुकुट सुद्धा त्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे राज ठाकरेंनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता की चारी बाजूनी भाजप एक तटबंदी करायचा प्रयत्न करत आहे, ते कुठल्या तरी अंशी हे यशस्वी होताना दिसतंय. नवी मुंबई आणि पनवेल या भागातले जरी आपण दोघं नागरिक असलो, आपण तिथे राहत असलो, तरी गेल्या 10 वर्षांमध्ये आपण हे बघितलेलं असेल की सर्व महत्वाचे प्रकल्प म्हणजे इतक्या प्रमाणात रिअल इस्टेट वाढलेला आहे तिथे, इतक्या प्रमाणात म्हणजे पनवेलच्या आजूबाजूच्या भागांमध्ये सुद्धा खूप काही दाट वस्ती पसरलेली आहे. खूप मोठे मोठे गृह प्रकल्प येत आहेत, खूप सारे प्रकल्प तिथे येत आहेत. जेएनपीटी तर ऑलरेडी आहेच, पण त्याच्याबरोबरच एअरपोर्टचा जो तू मुद्दा काढला, तो एअरपोर्टच्या बरोबर अटल सेतू त्या भागामध्ये झालेला आहे. या साईडला जर आपण थोडंसं बघितलं, कारण इकडे वाढवण बंदर आता पुढे होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या भाषणामध्ये तिसरा सुद्धा आपण एक विमानतळ तिकडे करू. म्हणजे कुठे ना कुठेतरी हे विकासाचं मॉडेल आता नवी मुंबई आणि पनवेलमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे कदाचित माझं असं वाटतंय, मला असं वाटतंय की लोकांनी या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार केलेला असेल, मतदारांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केलेला असेल की केंद्रामध्ये मोदींची सत्ता आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आहेत, तेव्हा कुठेतरी भाजपला मत दिलं तर या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या भागांमध्ये येणार आहेत, येऊ इच्छित आहेत किंवा भविष्यामध्ये होऊ शकतायत, अशा सगळ्या गोष्टींना एका अर्थी आपल्याला पटापट त्या गोष्टी मिळतील आणि पटापट त्याचा विकास होऊ शकतो याचा सुद्धा विचार केलाय. नवी मुंबई पुरता विचार करायला गेला, तू पनवेल बद्दल तर नक्कीच सांग, पण नवी मुंबई बद्दल तर विचार करायला गेला तर ही गणेश नाईकांची सत्ता का आली याच्या मागचं कारण पण मला सांगावं असं वाटतं की गणेश नाईकांनी विकास केलाय नवी मुंबईमध्ये. म्हणजे विकास कशा प्रकारचा केलेला आहे की 2020 ते 2025 मध्ये प्रशासकीय जरी सत्ता असली तरी नवी मुंबईकरांना त्यांनी एक शब्द दिला होता की त्यांनी गेल्या 20 वर्षांपासून, म्हणजे त्यांची सत्ता 25 वर्षापासून नाही पण गेल्या 20 वर्षापासून नवी मुंबईमध्ये घरपट्टी आणि भाडेपट्टी, म्हणजे पाणीपट्टी आणि घरपट्टी या महापालिकेच्या ह्याच्यामधून वगळलेल्या आहेत. ते एकही रुपया त्यांनी तिथे वाढवलेला नाहीये आणि ते त्यांनी वचन पाळलेलं आहे. या वेळेला सुद्धा त्यांनी महापालिकेचा प्रचार करत असताना या 20 वर्षात नाही, या मी करून दाखवलं, त्या पुढच्या 20 वर्षात सुद्धा मी घरपट्टी आणि पाणीपट्टी हे मी 1 रुपयाने वाढवणार नाही असं वचन दिलेलं आहे आणि ते करून दाखवतील असा विश्वास लोकांना कुठेतरी वाटला असेल. गेल्या 20 वर्षांमध्ये ज्या 20 वर्षांमध्ये गणेश नाईकांकडे सत्ता होती त्यातले 15 वर्ष गणेश नाईक हे ठाण्याचे पालकमंत्री होते. आता खरा संघर्ष आहे, कारण आता जरी सत्ता गणेश नाईकांच्या हातात आली असली तरी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत. नवी मुंबई ठाण्या जिल्ह्याच्या अंतर्गत येते, त्याच्यामुळे शेवटी पालकमंत्र्याचा हिरवा कंदील लागणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जरी नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक म्हटलेलं असलं तरी जो संघर्ष विधानसभा निवडणुकीनंतर जनता दरबार घेणे ठाण्यामध्ये आणि सगळ्या गोष्टी करणे याच्यामध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे जो संघर्ष सुरू झाला होता हा कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने सुरू झाल्यासारखा हा दिसतोय आणि भविष्यामध्ये याची सगळी मजा येणार आहे. कारण आता गणेश नाईकांना सुद्धा नवी मुंबईमध्ये जरी एक हाती सत्ता आलेली असली तरी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कुठे ना कुठेतरी पालकमंत्री किंवा नगरविकास खातं शिंदेकडे आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्यांची थोडीशी जरा फरफट होणार आहे, थोडासा घाम गणेश नाईकांना पण येणार आहे, थोडेसे घोडे त्यांचे सुद्धा फरार होणार आहेत, बेपत्ता पण होणार आहेत. नाही, पण या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी फार क्लिअर केलेल्या आहेत. म्हणजे अजितदादांना ज्या पद्धतीने त्यांनी
एकदम त्यांच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे की असं खाणं म्हणजे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की असं खाणं चांगलं की असं खाणं चांगलं. पण त्यामुळे तो इशारा फक्त दादांसाठी नव्हता, तो सगळ्यांसाठी आहे, मित्रपक्षांसाठी सगळ्या. कारण अर्थात आणि त्याच बळावरती जिथं जिथं यांची युती नाहीये, म्हणजे भाजपची जिथं जिथं युती नाहीये त्या त्या ठिकाणी सगळीकडे भाजपनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपला मुख्यमंत्री आहे, सरकार आपल्याकडे आहे, तुम्हाला थेट आम्ही देऊ, जे काय द्यायचे ते आम्ही थेट देऊ. हा सरळ मेसेज दिला आणि याच्यात चुकीचं काय नाहीये. कारण ठीक आहे ना, म्हणजे जर अजितदादा उपमुख्यमंत्री असताना, अर्थमंत्री असताना असं सांगतायत की माझ्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत, तर ते तर सीएम आहेत. मग इकडे एकनाथ शिंदेही तेच सांगतात की माझ्याकडे मी केलं. म्हणजे हा प्रत्येक पक्षाला किंवा प्रत्येक नेत्याला तो अधिकार असतो सांगण्याचा, आपापला पक्ष वाढवायचा अधिकार प्रत्येकाला असतो. आणि तीच ही सिस्टम आहे जी तुम्ही आता व्यवस्थितपणे नवी मुंबईचं चित्र सांगितलंय.